1.5 कोटी लाडक्या अपात्र ठरणार। केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच ई-केवायसी पूर्ण। शासनाचे 25,000 कोटी वाचणार। लाडकी बहीण योजनेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर हळूहळू खऱ्या लाभार्थ्यांची संख्या समोर येऊ लागली आहे। लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर छाननी आणि घरोघरी जाऊन पडताळणी केल्यानंतर आता ई-केवायसीची अट शासनाने घातली आहे। मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आढळल्यानंतर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलंय। मात्र तांत्रिक अडचणींचा फटका लाभार्थ्यांना बसतोय। एकूण लाभार्थी 2,40,00,000। 18 नोव्हेंबर आधी ई-केवायसी पूर्ण करण्याचं आव्हान। आतापर्यंत 80 लाख लाभार्थ्यांकडून प्रक्रिया पूर्ण। तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवली। प्रतिदिन 10 लाख ई-केवायसी करण्याची क्षमता। OTP न येणे, आधार लिंक संबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत। महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र 1 कोटीच्या वर लाभार्थ्यांचं ई-केवायसी झाल्याचा दावा केलाय। सर्व्हर मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या आणि मोठी खर्चिक ठरलेल्या या योजनेवर गेल्या वर्षी 43,000 कोटींचा खर्च करण्यात आला, तर 2025 ते 2026च्या बजेटमध्ये 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। एप्रिल 2025 मध्ये सर्वाधिक 2,47,00,000 महिलांना लाडकीचा लाभ देण्यात आलाय। मात्र त्यानंतर अर्जांची छाननी सुरू झाली आणि 25 लाख महिलांची नावं वगळण्यात आली। त्यानंतर दर महिन्याला 375 कोटींची बचत सुरू झाली। आता 80 लाख लाडकींचेच ई-केवायसी झालंय। अजून 1.5 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींचं ई-केवायसी बाकी आहे। जर या सर्व लाडक्या अपात्र ठरल्या तर तब्बल 25,000 कोटींपेक्षा जास्त निधी वाचणार आहे। राज्यावर 9,32,000 कोटींचं कर्ज झालंय, तर वित्तीय आणि महसुली तूट 2 लाख कोटींच्या वर गेली आहे। तिजोरीवर एवढा ताण असताना लाडकी बहीण योजनेच्या भारामुळे सरकारला तारेवरची कसरत करावी लागतेय। त्याचा मात्र विकास कामांवर परिणाम झालाय आणि त्यामुळे लाडकीची घटती संख्या तिजोरीच्या पथ्यावर पडणार असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला हे परवडणार आहे का, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।